आज आमच्या गावामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त महाप्रसादचं नियोजन घातलेलं आहे आणि जे इथं आता बसायला कनी नियोजन ह्यांनी एक नंबर खतरनाक केलेलं आहे. म्हणजे साईडच्या रानामध्ये रोटर मारू कनी जवळपास 100 ते 200 पब्लिक बसू शकते एवढी अशी जागा स्पेस आहे. आणि ही गावातली पोरं आहेत बघा, शिवप्रेमीची ही बारकी बारकी पोरं. मग मी पण प्रसाद घ्यायसाठी इथं बसलो आहे बघा. मस्त प्रसादाला खीर आहे, भात आहे, आमटे आणि वांग्याची मिक्स भाजी आहे. आणि हे जे कमिटी मेंबर आहेत सगळे वाढायसाठी जवळपास कनी बप्पे पंगत आहे. 3 ठिकाणी 3 लाईनी आहेत. इकडच्या बाजूला एक लाईन, तिकडच्या बाजूला एक लाईन. आणि जे एक्स्ट्रा जर भात आमटी जर लागली तर त्यासाठी पण आहेत. आणि इथं बघू शकता हे आमच्या गावातले मेंबर आहेत. दत्तामा परिट हे आहेत. आणि इथं कुंभार सरांचे चिरंजीव आहेत आणि कुंभार सरांचे भाऊ पण आहेत, प्रसाद घेण्यासाठी आलेले आहेत. आणि स्वामी समर्थ इथं खूप जोरात असते आणि प्रत्येक पौर्णिमाला इथं प्रसाद असतो आहे. जवळपास 300 ते 400 लोकांचं प्रत्येक पौर्णिमाला जेवण करतात. आणि इथंही आमच्या माळावरची गँग आहे बघा, या पोरी इथं प्रसाद घ्यायला आल्या होत्या. आणि इथं लाईटिंग वगैरे खतरनाक केलेलं आहे. आणि सोंगे भजन पण आहे. लगेच जेवण प्रसाद झाल्यानंतर सोंगे भजनचं नियोजन घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता सोंगे भजनला गर्दी खूप आलेली आहे. आणि कोल्हापूरचं हे सोंगे भजन आहे. इथं 3-3 प्रश्न विचारायचे, त्यांनी जर उत्तर दिलं तर त्यांना गिफ्ट होतं चांगलं असं. आणि अशा प्रकारे सोंगे भजन जवळपास 1:30 वाजेपर्यंत सोंगे भजन होतं. आता इथं गणपती बाप्पा आलेले आहेत. सोंगे भजन एक नंबर खतरनाक होतं यांचं कोल्हापूरमधलं. तरी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते. आवडला असेल तर फॉलो करा लागते. सप्लायशे. जय हिंद, जय महाराष्ट्र.